विद्यार्थ्यांनो, प्रकरण 1 12वी अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा आपण परिचय हा प्रकरण आपण पाहत आहोत. तर यामध्ये अर्थ व्याख्या यापूर्वी आपण पाहिलेला आहे आणि आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि व्याप्ती पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात त्यापूर्वी आपण यापूर्वी पाहिलेल्या घटकावर थोडीशी चर्चा आपण करूया. त्याची व्याख्या आपण विचारात घेऊ. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा, समूहाचा, राशीचा आणि त्यांच्यामध्ये जो परस्पर संबंध असतो त्यांचा विचार करण्यात येतो. हे या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा विचारात घ्यायचं आहे. ऑनलाईनच्या तासामध्ये आपण समजावून तर घेतलंच आहे आणि तो तुम्हाला समजलेला असेलच. म्हणजे त्या घटकामध्ये ते जे घटक आहेत, आर्थिक घटक आहेत, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी कसं परस्पर संबंध आहे हे लक्षात घेता येतो. त्यातील जे घटक आहेत ते घटकच त्या ठिकाणी असं सांगतात की स्थूल अर्थशास्त्र हे एक लहान घटकाचा विचार करत नाही, एका मोठ्या समूहाचा तो विचार करत असतो. राष्ट्रीय उत्पन्न असं एक आर्थिक चल, एक घटक त्यामध्ये आहेच. तर त्यावरून तर आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे हे केवळ एका वैयक्तिक व्यक्तीचा उत्पन्न नाही. म्हणून त्याची व्याप्ती आपण पाहिलेली होती आणि व्याप्तीमध्ये सुद्धा आपण त्या घटकांचा विचार त्यामध्ये केलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्ये विचारात आपण घेऊया. या ठिकाणी एकूण 8 वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत, मी आता काही वेळेपूर्वीच त्याचा उल्लेख केलेला होता, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी व धोरणाभिमुख काही गोष्टी. तर हे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. ते कसे ओळखावेत? हे स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे का सूक्ष्म अर्थशास्त्राचं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र लहान गोष्टीवरून ओळखता येतं, वैयक्तिक घटक असतं. आणि स्थूल अर्थशास्त्र मात्र मोठ्या घटकाचा विचार करतो. तर यामध्ये असं विचार करत असताना मी सकाळीच एक मुद्दा उपस्थित केलेला होता ऑनलाईनच्या तासामध्ये. आपण शिकत असताना तंत्र शिकलं पाहिजे, अभ्यास कसा करावा.
म्हणजे असे काही साम्य घटक असतात, मग ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत, कारण त्याच्यावर सुद्धा काही प्रश्न अवलंबून असू शकते. म्हणून या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत, वैशिष्ट्ये आपण पाहूयात. हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या आहे. यामध्ये ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. पहा, या ठिकाणी पहिला घटक आहे समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत आणि इथं या बाजूला वृद्धीचे प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख या अशा वैशिष्ट्यांचा यामध्ये आपण विचार करणार आहोत. तर या ठिकाणी समग्र घटकांचा अभ्यास करतो. संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे आपल्या देशाची, त्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असतो. आणि आता संपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे या संपूर्ण अर्थव्यवस्थेत जेवढे काही मोठे घटक आहेत, त्या मोठ्या घटकांचा अभ्यास केला जात असतो. तर उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्न आहे, हा फार मोठा घटक आहे. लक्षात घ्या, अनेक लोकांच्या उत्पन्नाचा तो राष्ट्रीय उत्पन्न आहे. देशात अनेक लोक कमावते आहेत, उत्पन्न मिळवते आहेत. तर त्या प्रत्येक लोकांचं उत्पन्न किती आहे त्याची बेरीज केलं जातं, मग राष्ट्रीय उत्पन्न व्यक्त केलं जातं. तसं देशामध्ये राष्ट्रीय उत्पादन, जेवढे उत्पादक आहेत ते सर्व वस्तू आणि सेवा निर्माण करणारे, त्या वस्तू आणि सेवेचं या ठिकाणी मोजमाप केलं जातं उत्पादन पद्धतीने. तर त्याचा विचार, त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. तसेच राष्ट्रीय रोजगार, देशात एकंदर संपूर्ण रोजगाराचा विचार यामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी, एक विशिष्ट किंमत त्यामध्ये नसतो, सर्वसाधारण किंमतीचा विचार यामध्ये केला जात असतो. ते साधारण किंमतच असतं, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर व्यापार चक्र आहे. तेजी मंदी ज्या ठिकाणी निर्माण होत असतात त्याला व्यापार चक्राचा अर्थ दिलेला आहे. एकदा तेजी असतं, त्या ठिकाणी घसरणीला चालू होतो, मंदी येते, पुनरुज्जीवन येतो, पुन्हा तेजीची अवस्था येते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या विशिष्ट काळात किंवा अधूनमधून असं म्हणण्यापेक्षा काही वर्षांनी त्या ठिकाणी अर्थव्यवस्था ही तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन, पुन्हा तेजीची अवस्था या क्रमातून जात असतं. आणि हे चक्र सतत फिरतं. आला का लक्षात? तेजी, घसरण, डायरेक्ट काही मंदी येणार नाही, ते हळूहळू. आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी आलं म्हणजे नेमकं काय? तेजी म्हणजे काय की देशात सगळ्या लोकांना रोजगार असतो, याला आपण म्हणतो पूर्ण रोजगाराची अवस्था. सगळ्यांना काम असेल तर बेकारी कुठंच दिसणार नाही, दारिद्र्य हे कुठेही दिसणार नाही. सगळ्या लोकांना, देशातील लोकांना काम करणारा जो वयोगट आहे, जो वर्ग आहे, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण रोजगारामध्ये विचारात घेऊ शकतो. त्यानंतर तेजीतून बाहेर पडल्यानंतर घसरणीची अवस्था सुरू होते, त्यानंतर मंदीची अवस्था, त्यानंतर पुन्हा पुनरुज्जीवन. जसं आपण म्हणू शकतो
एखादी व्यक्ती आजारी पडते. ती व्यक्ती आजारी पडतं म्हणजे अचानकपणे आजारी पडत नाही. हळूहळू त्याची ताकद कमी होत असते. कार्यक्षमता कमी होत असते. मग ती व्यक्ती त्या ठिकाणी हळूहळू अर्थव्यवस्था जसं घसरणीकडे जातं, तसं ती व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी आजारी पडत असतं आणि माणूस एकदम कमजोर झालेला असतो. मग त्यावर उपचार केले जातात. मग पुन्हा त्या व्यक्तीला पुनरुज्जीवन येतं आणि ती व्यक्ती पुन्हा पूर्वीसारखं होतं. पूर्वीसारखं म्हणजे कसं? जसं अर्थव्यवस्था ही तेजीमध्ये असतं, त्या पद्धतीने त्या व्यक्तीचं सुद्धा ठरतं. हे आपल्याला कळतं. कुटुंब अवस्था, संसाराची अवस्था, समाजाची अवस्था यामधून काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हे असे वैशिष्ट्य म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास करणारा हा वैशिष्ट्य मानला जातो. त्यानंतर उत्पन्न सिद्धांत आहे. उत्पन्न सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना. आता तर आपण सगळं पहिल्या मुद्द्यामध्ये विचार केलेलाच आहे. त्यामध्ये विविध घटक जे असतात, म्हणजे जसं श्रमिक आहे, कामगार आहेत, लहान सहान उद्योजक आहेत, मोठे उद्योजक आहेत, कारखाने आहेत आणि लहान सहान व्यवसाय करणारे लोक आहेत, असे विविध घटक. त्यानंतर मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. असे जे काही गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रातून केला जातो. एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी ते संबंधित आहे. जे एकूण मागणी असतं, वैयक्तिक मागणीचं बेरीज म्हणजे एकूण मागणी, वैयक्तिक पुरवठ्याची बेरीज म्हणजे एकूण पुरवठा आणि याच्याशी संबंध ते असतं. कसं काय ते तुम्ही बघा. जोपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळत नाही तोपर्यंत आपण पैसे खर्च करत नाही, म्हणजे आपण मागणी करत नसतो. आणि जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत वस्तूंचा पुरवठा होत नाही. म्हणून या गोष्टी उत्पन्नाशी संबंधित आहेत. आलं का लक्षात? म्हणून याच्यातून सिद्धांत निर्माण झालेले आहेत. व्यक्तीला काम केल्यानंतर उत्पन्नाची प्राप्ती होत असते. मग आलेल्या उत्पन्नातून तो पैसा खर्च करतो. मग हे नियम काय, सिद्धांत काय? उत्पन्न वाढल्यास खर्च वाढतो, उत्पन्न कमी झाल्यास खर्च कमी होतो. हे नियम आहे, लक्षात घ्या. हा सिद्धांत आहे. तसं पुढील आपण सांगू शकतो राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार. जे राष्ट्रीय उत्पन्न कमी जास्त होत असतं त्या कारणांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रातून केला जातो. व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. हे यामध्ये विचारात घेण्यासारखं आहे. मी आता पहिल्या मुद्द्यामध्ये तेजी मंदी विषयी चर्चा केलेला आहे. जेव्हा तेजी असतं त्याच्यातून मंदीची अवस्था येते, तर मंदी आल्यानंतर त्या कारणांचा अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रातून केला जातो. त्यामध्ये जे काही बदल होत असतात त्या बदलांचा स्पष्टीकरणसुद्धा या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र देत असतं. तिसरा मुद्दा आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. आता सर्वसाधारण समतोल म्हणजे आता रोजगार विषयक असेल, त्यामध्ये समतोलता पाहिजे. ज्या काही एकूण घटक असतात त्या घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी ते संबंधित असतात. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा आणि किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. म्हणजे कसं, आता मागणी आहे, पुरवठा व्हायला पाहिजे. जर झालं नाही तर असमतोल म्हणतात. किमतीशी संबंधित आहे तर मागणी पुरवठा. आलं का लक्षात? किंमत कितीही बदल होऊ द्या, मागणी पुरवठ्यावर काही परिणाम होत नसेल तर त्याला असमतोलता म्हणून विचारात घेतला जातो.
कोणत्याही घटकामध्ये जेव्हा बदल होतो, त्याच्या वर्तनामध्ये बदल होतो, तेव्हा इतर काही घटकामध्ये सुद्धा बदल हा होत असतो. मग तेव्हा सर्वसाधारणपणे समतोल टिकवण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र त्याचं विश्लेषण करत असतो. त्यानंतर परस्परावर अवलंबून असणारे काही घटक असतात. म्हणजे कसं, आता एकूण उत्पन्न आणि एकूण रोजगार हे एकमेकावर अवलंबून आहेत, हे या ठिकाणी आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे कसं, काम असेल तरच आपल्याला रोजगार प्राप्त होतो, रोजगार मिळाला तरच उत्पन्न मिळतो, अन्यथा नाही. म्हणजे आता दोन्हीशी संबंधित आहे की नाही, हे असं विचारात घेतलं पाहिजे. उत्पादनाचं तसंच आहे, केवळ रोजगार नव्हे, उत्पादन तसंच आहे. जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत उत्पादनाची निर्मिती होणार नाही. मागणी होत नसेल तर उत्पादनाचा पुरवठासुद्धा त्या ठिकाणी केला जात नाही. म्हणून हे एकमेकावर अवलंबून असणारे घटक आहेत. जेव्हा गुंतवणूक यामध्ये विचारात घेतला जातो, गुंतवणुकीमध्ये अनेक वेळा बदल हे होत असतात. गुंतवणूक कमी जास्त होऊ शकतो. आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही पहा, आपत्कालीन व्यवस्था आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. काही महिन्यापूर्वी लॉकडाऊन होता, तेव्हा लोकांकडे पैसाच नव्हता, त्यामुळे गुंतवणूक हे होऊ शकलं नाही. म्हणून या ठिकाणी गुंतवणूक पातळी वाढावं का कमी व्हावं हे कशावरून लक्षात घेता येईल, तर या काही मुद्द्यांचा विचार अवश्यपणे करायला पाहिजे. त्याशिवाय तो मुद्दा आपल्याला समजावून घेता येणार नाही. नुसतं आपण म्हणून चालत नाही, गुंतवणूक वाढलं पाहिजे. त्यासाठी त्या ठिकाणी देशातील लोकांनी बचत करणं महत्त्वाचं असतं. बचत केलं तर उत्पन्न त्या ठिकाणी मिळत असतं, ते वाढत असतं आणि त्यावरून गुंतवणूक त्या ठिकाणी वाढू शकतं. बचत वाढलं की गुंतवणूक वाढतो. तर या पद्धतीने या ठिकाणी परस्पर अवलंबून असणाऱ्या गोष्टींचा विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र त्या ठिकाणी करत असतो. पाहता राशी पद्धत, स्थूल अर्थशास्त्र हा एका घटकाचा, सूक्ष्म घटकाचा अभ्यास करत नसून संपूर्ण मोठ्या समूहाचा, समुच्चयाचा, राष्ट्रीय पातळीवरील विषयांचा अभ्यास या ठिकाणी करतो. राशी म्हणजे अतिशय मोठा घटक आहे. त्यानंतर वृद्धीची प्रारूपे, जी वृद्धी आपण म्हणत असतो, जी वृद्धी आपण म्हणत असतो त्या वृद्धीची काही प्रारूपे असतात. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग यामधून अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महानोबिस वृद्धी प्रारूप असे म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. सर्वसाधारण किंमत पातळी, स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीशी सरासरी असते. म्हणजे सर्वसाधारण किंमत जी आहे, त्याची किंमत पातळी जी आहे ती कशी निश्चित होत असते, त्यामध्ये बदल जे होत असतात त्या बदलांचा विचार अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीमध्ये
उत्पादन घेतलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीशी विचारात घेतला जातो. त्यानंतर धोरणाभिमुख देशामध्ये, राष्ट्रामध्ये काही पॉलिसी मॅटर्स जसं आपण म्हणतो, धोरणात्मक काही गोष्टी असतात, त्या गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो. धोरणांची चर्चा करणारे त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र हे या ठिकाणी अभ्यास करतं. आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. मग हे धोरणात्मक कोणते असतील? भाववाढ आहे, त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे, रोजगारविषयक निर्मिती जे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, असे काही धोरणं असतात, त्यांचा अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र करत असतो. भाववाढीचं नियंत्रण म्हणजे तुम्हाला माहीत असेल, भाववाढ कशाला म्हणतात? व जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा त्याला भाववाढ असं समजलं जातं. मग त्याला नियंत्रित करावं लागतं. ते नियंत्रित करण्यासाठी त्याचा अभ्यास, त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र करत असतो. मंदीमधून रोजगार निर्मिती करणं हे हळूहळू सध्याच्या काळात आपण सांगितलेलं आहेच. रोजगार निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल हे धोरण असतं. त्या धोरणानुसार देशामध्ये जेव्हा लोकांच्या हातात पैसा नसतो, लोकांना काम नसतं, तेव्हा त्या लोकांना काम उपलब्ध करून दिलं जातं. मग त्यावरून त्या ठिकाणी आपण अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र जे आहे, या स्थूल अर्थशास्त्राचं त्या ठिकाणी वैशिष्ट्ये जे आहेत, ते वैशिष्ट्ये आपण समजावून घेतलेले आहेत. मग या ठिकाणी महत्त्व आहे, ते महत्त्व पुढील शनिवारच्या ऑनलाईन तासामध्ये आपण विचारात घेऊया. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी. मास्क वापरा, कोरोना टाळा.